बघ आता काय बघणार आपण, आता आपण बघणार आहोत कॉन्व्हेक्स ब्रिजवर चढताना काय गडबड होईल किंवा कॉन्केव्ह ब्रिजवरून उतरताना काय. कॉन्व्हेक्स म्हणजे काय, मला जर चढायचं असेल, चढ माहिती ना, चढायचं असेल तर आपल्याला फील कसं होतं जड, जर खाली उतरत असेल तर काय होतं माहिती ना, जे आपण पाळण्यामध्ये फील करतो तेच. गाडी वरती चढत असेल तर आपला जडपणा जाणवतो, आणि जर गाडी खाली उतरत असेल तर, हे लॉजिक कळालं. हा तुम्हाला वेट आहे का नाही हे कोण दाखवतं, नॉर्मल. तुमचं वेट आहे का नाही कोण दाखवायला सुरुवात करतं, नॉर्मल. नॉर्मल जर नसेल तर तुमचं वेटलेसनेस कंडिशन होऊन जाते, याने जुड काय झिरो म्हणजेच काय, वेटलेसनेस झालंय ना, मे बी. चलो मग आता आपण त्याच गोष्टीवर थोडस विचार करूया. कॉन्व्हेक्स ब्रिज आणि दुसरा बघायचं आपल्याला कॉन्केव्ह ब्रिज. आता कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह ह्याच्यामध्ये भरपूर वेळा कन्फ्युजिंग पार्ट होतो. ठीक आहे, कन्फ्युजिंग पार्ट. कॉन्व्हेक्स लक्षात ठेवतात, सिंपल लक्षात. दाताची कॅव्हिटी माहिती तुम्हाला, दाताची कॅव्हिटी माहिती आहे ना प्रत्येकाला. दाताची कॅव्हिटी म्हणतात तर असा पोल पडणार तो, मग इथून फक्त या पद्धतीने लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजेच कोणता, कॉन्केव्ह. कॉन्केव्ह कसं आपले दाताच्या कॅव्हिटी सारखा, लक्षात आलं. दाताच्या कॅव्हिटीवर लक्षात ठेवायचं. कॉन्केव्ह कसा असणार, दाताच्या कॅव्हिटी सारखा. ठीक आहे, आता कन्फ्युजन नको राहायला, कारण की आपल्याला अजून परत एकदा लागणार आहे. कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्केव्ह मिरर आपण चर्चा करणार आहे. काय झालं, कोणतं ब्रिज झालंय, कॉन्केव्ह. आणि ही कोणती ब्रिज झाली मग तुमची, आता डाऊट नको राहायला. चल हे व्हेइकल आहे. आता तुम्हाला तर प्रत्येकाला तर एफबीडी तर माहित झाली, तर एफबीडी पटापटा काढता आली पाहिजे. खाली काय लागेल, खाली काय लागेल, एमजी. दुसरा वरती काय लागेल, आता नॉर्मल लागणार, एवढं तर माहिती आहे ना. आणि दुसरा अजून हा सेंट्रिफ्युगल लागेल ना आता, कारण की आर्कवर आहे, आर्कवर असल्यामुळे तो सेंट्रिफ्युगल घेऊनच येईल. एफ सी एफ, बरोबर की नाही. हा फ्रिक्शनल फोर्स लागेल, पण फ्रिक्शनल फोर्स कडे लागेल हॉरिझॉन्टल लागेल. फ्रिक्शनल फोर्स कुठे लागेल, हॉरिझॉन्टल. आपला वेट साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, व्हर्टिकल. वेट साठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, व्हर्टिकल. मग आपल्याला तोच विचार करायचा. ठीक आहे, मग मी काय म्हटलं, काय वरती किती दोन आहेत, एन प्लस एफ सी एफ बरोबर काय, मग एन बरोबर काय रे, एम जी मायनस, कळालं. मग मला सांगा एम जी मायनस एफ सी एफ चा फॉर्म्युला काय, एम स्क्वेअर अपॉन आर. काय डाऊट आहे, काय होतं रे, वेट काय होतं, कमी होतं का जास्त होतं, वेट इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला, वेट काय होतोय, डिक्रीज होत आहे. जेव्हा तो खाली उतरणार आहे, तेव्हा तो खाली उतरणार आहे तेव्हा काय होईल, डिक्रीज होईल. आणि आपल्याला माहित होतं वेट काय होईल तुमचा, डिक्रीज. का, कारण की नॉर्मल काय करतोय यांच्यामधून, टोटल वेट मधून नॉर्मलची व्हॅल्यू काय करतोय, सबट्रॅक्शन करतोय. म्हणून काय झालं, तुमचं टोटल वेट काय करेल, तो डिक्रीज करताना आपल्याला दिसेल. काय डाऊट आहे, हा झाला तुमचा कॉन्व्हेक्स ब्रिज. सिमिलरली इथे यायचंय, आणि आपल्याला माहित पण आहे हा तुमचा व्हेइकल आहे. हा चल, काय काय लागेल, खाली काय लागेल, एमजी लागून जाईल. वरती काय लागेल, नॉर्मल लागेल. आणि खाली लागेल ना आता एफसीएफ. एफसीएफ कुठे लागेल, खालच्या साईडला लागेल, एफसी एफ. मग तुम्ही काय नॉर्मल वरती आहे आणि खाली काय दोन फोर्स आहे, एमजी प्लस एफसी. म्हणजे एमजी आहे, एफसीएफ चा फॉर्म्युला काय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर मला सांगा टोटल वेट काय फील होईल तुम्हाला, टोटल वेट काय होतं तुमचा, वेट काय होतं, इन्क्रीज होतं आणि तुम्हाला दिसतोय. जेव्हा तो इकडून असं जाणार आहे तेव्हा वेट काय फील होईल, जास्त होताना दिसेल. आणि हा जेव्हा खाली उतरायला सुरुवात होईल तेव्हा काय होईल, लॉजिक क्लिअर आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. दाताच्या कॅव्हिटीवरून लक्षात ठेवायचं कॉन्केव्ह शेप. ठीक आहे, परत जर आलं तर काय कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स मध्ये कन्फ्युजन, तर दाताची कॅव्हिटी आठवायचं आणि त्याच्यानुसार त्याला काय म्हणायचं तुम्हाला, कॉन्केव्ह म्हणायचं. ठीक आहे, समजलंय. अशा प्रकारे आपला सर्क्युलर मोशनचा टॉपिक एंड. ठीक आहे, समजलंय.